प्रिय परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. पार परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणार प्रत्येकांना सांगेल ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. आपल्यामध्ये खरा मध्यस्था व्यक्ती कोण आणि मध्यस्था कसा असला पाहिजे या विषयावर आपण वचनासहित किंवा मार्गदर्शकासहित मध्यस्था विचारधारा करून या पृथ्वीमध्ये मनुष्य बनायचा आहे. जो मध्यस्था अब्राहम पण होता, जो मध्यस्था आदामी होता, जो मध्यस्था नोहाही होता, मोशे पण होते. बरेचशा बायबलमध्ये देवाने या पृथ्वीवर मध्यस्थी पाठवले. त्याच्यामध्ये तुम्ही किंवा कदाचित मी पण आहे. याच्या मध्यस्थाचा अर्थ आहे देवाची इच्छेप्रमाणे चालणं आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागून दुसऱ्यांना देवाची इच्छा याविषयी मार्गदर्शन. आपण पौलाने सांगितलेलं, आता नव्या करारामध्ये पौल सुद्धा आपल्याला सांगतो त्या पहिला पत्रात 2 अध्याय वचन 5. काय सांगते? कारण एकच देव आहे आणि देव आणि मनुष्य याच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एक मध्यस्थ आहे. काय सांगितलं? देव आणि मानव यांच्यामध्ये एकच मध्यस्थ. आता एकच मध्यस्थाचा अर्थ आहे हा योहान 1:29 मध्ये ते वचन तसं दिलेलं आहे. तो जगाची पाप काय करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी हा येशू एक या जगात मानव अवतार म्हणून देव असून मानव अवतार घेऊन या मानवाच्या मध्ये, आता बघा शैतान जो होता मानवाच्या मध्ये भिंत उत्पन्न केलं. कोणी केलं? कोणी केलं? आदाम आणि एवा होते. या दोघांमध्ये भिंत कोणी उत्पन्न केली? कोणी केली? शैतानाने. बरोबर नाही? आज तुम्ही आणि मी ह्या जगामध्ये मध्यस्था येशू ख्रिस्त आहे. मानवाच्या सर्व प्रश्नाच्या समस्या मुक्त करायचं असेल तर प्रभूच्या चरणाशी लावलं, म्हणजे प्रार्थना. आता ही प्रार्थना मध्ये 18-20 मध्ये दे 2 किंवा 3 हे त्याच्या नावाने लोक जमतात तेव्हा तो हजर होतो आणि आपल्यामध्ये तो अशा पद्धतीने मध्यस्थ पडतो की आपल्यामध्ये मग ते 6 ते 14-15 वचनामध्ये दिलेलं आहे. तुम्ही एकमेकांना क्षमा करावी, समेट करावा, अपराधांची क्षमा करावी. हालेलुया. अशा पद्धतीच्या काही शिक्षणानुसार तो एक आपल्यामध्ये मध्यस्थ असते. त्या वचनानुसार किंवा त्या शिक्षणानुसार आता तुम्ही, आता समजा मी एक प्रवचक आहे, मी एक प्रचार करतो, मी तुम्हामध्ये मध्यस्थ होतो आणि माझ्यामध्ये मध्यस्था येशू ख्रिस्त असते. मग ते 10-20 तो पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलतो. तुम्ही नाही बोलणार तर तुमच्या ठाई परमेश्वराचा आत्मा बोलणार. हा जो एक आत्मा आहे, माणसाच्या शरीरामध्ये 2 प्रकारे आत्मे आहेत. एक पवित्र आत्मा, कोरिन्थियरास पहिल्या पत्रात 3:16-17 वचनामध्ये दिलेले, आणि कोरिन्थियरास दुसऱ्या पत्रामध्ये 12 अध्याय 7 वचनमध्ये दिले. हे पौलाच्या पत्रामध्ये अनेक गोष्टीचं शिक्षण आपल्याला मिळालेलं आहे. कारण पौल जो होता तो ख्रिस्ताचा सन्मान करत नव्हता, तो परमेश्वराचा सन्मान करत होता. येशूला तो किंमत देत नव्हता आणि ज्याने येशूच्या नावाने पुढे काय बोललं तर त्याला तो सोडत नव्हता. त्याला ठोकायचा, मारायचा, जन्ममध्ये बांधून ठेवायचा. कारण तो पुरुष होता, अधिकारी होता. हालेलुया. पण ज्या दिवशी त्याला सत्य कळालं तेव्हा तो एका टायमामध्ये घोड्यावर
प्रवास करत चाललेला आहे. प्रेषितांच्या कृत्यात 9 अध्यायामध्ये तुम्हाला बघा. आणि त्याने विचार केला की हे लोक येशूला मानतात, सन्मान करतात, येशूच्या मागे लागतात. येशू ख्रिस्त मानव अवतार होऊन, तो देवाचा पण अवतार होऊन मानवाच्या मध्ये जे वातावरण बिघडलेले भिंत आहे ती तोडण्यासाठी आला. हालेलुया. म्हणजे एक समेटाची देणगी त्याने दिली आहे तुम्हाला म्हणाला. पौराणिक सुंदर रीतीने ह्या शास्त्रात लिहिलेलं आहे. पौलाचे पत्र एवढे सुंदर आहेत, 14 पत्र आहेत. या 14 पत्रामध्ये अनेक विषयावर लिहिलेलं आहे. मग त्यांनी खूप अभ्यास केला, खूप स्टडी केली की खरोखर येशूच देव आहे का. मग रोमकरास 10:9 त्यांनी सरळ सांगितलं येशू प्रभू आहे. काय बोलला? येशू प्रभू आहे असं मुखाने कबूल करशील, तुझ्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवशील, तेव्हा तुझं. या पौलानी मध्यस्थेचं चिन्ह लोकांना दाखवलं की माणसं आली पण कुठेतरी मोहाला ना पापाला बळी पडले, बरेच संदेश पडले. कारण बायबलमध्ये बरेच गोष्टी आहेत. परंतु येशू ख्रिस्त यो पापावर विजय मिळून आलेला होता. दुसरा आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. यात खूप आहे. रोमकरास 5 अध्याय वाचला तरी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीविषयी शिक्षण तो देत राहणार. म्हणून मध्यस्थाचा नक्की अर्थ काय? हालेलुया. कारण तो आज्ञा पाळत झाला, पुरुषावर बलिदानपर्यंत दिलं त्यांनी. आणि शैतानाला सांगितलं तुला काय करायचं ते करून घे, या माणसावर तू हक्क गाजवू शकत नाही. माझी माणसं तुझ्यामध्ये आहेत. आता प्रकटीकरण 12:12 पण तो चालू विषय माहिती आहे तुम्हाला. शैतान माणसाला अनेक प्रकारच्या मोहात पाडत आहे आणि ह्या मोहामुळे मनुष्य देवापासून दूर होत आहे. म्हणजे तुम्ही एक मध्यस्थीक बनले आध्यात्मिक गोष्टीचे, परंतु तुम्ही परिपूर्ण बनले नाही. तुम्ही कुठेतरी मोहाच्या बंधनामध्ये अटकलेले आहे. त्यामुळे तुमच्यामधून परमेश्वराची उपस्थितीचं चिन्ह दिसत नाही. म्हणून हळूहळू लोक देवापासून दूर होत चालले, जगाच्या सर्व मोहाला आकर्षित होत गेले. आणि जे धार्मिक शिक्षण आहे ते नाही, तर अधर्म शिक्षण आहे ते माणसामध्ये निर्माण झालं. देवाला मूर्ती पूजेचा कारण जगात देव आहे पण एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आता चांगल्या व्यक्तीला मध्यस्थी बोलतात. आता तुम्हाला माहिती आहे की योहान 2 अध्यायामध्ये काना गावी येशूच्या आईचा एक मध्यस्थाचा अनुभव दाखवला आहे. पण मध्यस्थ कसा होता तो? येशू ख्रिस्ताच्या वेळेची मध्यस्थी होती. जसा येशू ख्रिस्ताने चमत्कार केले गेले तसाच येशू ख्रिस्त आपल्या स्वतःच्या बलिदानाचा प्लॅनिंग करत राहील की मी या व्यक्तीमध्ये पडतो खरा, परंतु ही दुःख मला भोगायला लागणार. ते 16:24 वचन आहे. त्यांनी ते सांगितले, जो कोणी माझ्या मागे यायचं असेल तर स्वतःचा वधस्तंभ उचल आणि मला अनुसर. त्यांना अनुसरायला नाही सांगितलं. कारण एक मध्यस्थता दुःख उचलायला लागते. बघा तुमच्या दोघांमध्ये काहीतरी एक भांडण झालं ना, तिसरा येतो त्यांना सोडायला, जाऊ दे कशाला तुम्ही भांडण करता, तुझा काय संबंध आमच्यामध्ये पडेल, आमचा आम्ही बघून घेऊ. बरोबर? शुभ करते बोलतात की नाही बोलतात? बोला हा बोलतात. मग तोच तो बोलतो. बघा मध्ये सोडायला गेलो ना, मला भैया उठला, मला कुठला फुकटच्या फुकट मला सहन करावं, ते असते तसं. मध्यस्थी होणं म्हणजे सोपं नाही, कठीण स्वतःला बनावं लागते.
नम्रता बनून आपली कामं करावी लागतात. आजचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एखाद्या व्यक्तीला बाळाची देणगी नसली तर पहिल्यांदा तो विचार करतो, अमुक डॉक्टरकडे गेला का तिकडे मुलं होणार. कुठलं शास्त्र असं? डॉक्टरचे प्रयत्न आहेत, परंतु देणारा मात्र परमेश्वर आहे. स्तोत्रसेन 127 वचन 3 मध्ये दिले, संतती परमेश्वराने दिलेलं एक धन असते. त्या धनाला पहिलं सांभाळण्यासाठी परमेश्वराची योजना असते. आज आमच्या काळामध्ये जर आजचा काळ बघितला तर मुलांना कसं वाढवायचं हे शिक्षण नाही. तुम्ही बघा पाहिजे ते इथे बरीच मुलं असतात, ते आईच्या हातात कमी असतात, पण दुसऱ्यांच्या हातामध्ये कंटाळा येतो. आणि दे केकाट करायला लागलं तर दे बोनस. पण कोंबडीकडे जा, त्या कोंबडीकडे एक पिसू पकडायला, जे म्हणजे ज्याच्या घरात कोंबड्या आहेत ना, तो पकडायला जाते. ती कोंबडी त्याच्या अंगावर यायला मागे लागत नाही. माझ्या पोराला तू नाही आठवायचं, मी वाढवतो. सगळ्यांचा आवाज आज बंद आहे. कारण काय माहिती? कारण आपल्या कोंबड्याची पिल्लं दुसऱ्याच्या हातात जास्त असतात, बरोबर की नाही? आमची कोंबड्या दिसतात. उदाहरण सांगतो तुम्हाला मी. आज समाज ते आईकडे मुलं कुठे ते बघ, कुत्र्यात पिल्लं बोलतात बघ, म्हणतो बरोबर बोलतो. सांगतो कुत्र्यांना किती पिल्लं असतात? अर्धी आहे. विषय मांडला तर पुष्कळ आहे, म्हणून आपली मध्यस्थी कोणाची ऐकायची ते पण बघा. कोण सल्ला चांगला देतो, बायबल शिकवते सल्ला लाखामध्ये एकाचाच घ्या की तो सल्लागार बरोबर आहे की नाही. किती कुटुंब तुटली गेली, इकडे आली गेली आणि ती वाचली गेली, परत इथून जाऊन दुसऱ्याकडे पोचली. फक्त इथे काही आपल्या लोकांच्या जीवनामध्ये जे काही घडायचं आहे चांगलं, ते फक्त तेवढ्यापुरते येतात. त्याच्यानंतर मग हळूच फळ काढतात. मग कुठेतरी मग मला गरज नाही इकडे, इकडे काय माझं इकडे गरजेसाठी आलं बस नाही. तुम्ही तिथे मध्यस्थी तुमची चुकीची चालते. त्यानंतर मग ती लूक 11:24 माणसाचे पहिल्यापेक्षा 7 आत्मे तयार. जो मध्यस्थ असतो ना, तो स्वतःचा कधी विचार करत नाही, तो दुसऱ्यांचा विचार. अनेक शिक्षण तुम्हाला शिकायला मिळेल. मार्गदर्शक हे साधन असते. म्हणून पौलाने असं का म्हटलं की मानवामध्ये एकच मध्यस्थ नाही, तर तो सच्चाईमध्ये होता. म्हणून तुम्हाला सच्चाई जेव्हा सापडेल ना, बघा योहान 8:32 मध्ये दिले, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. म्हणजे जी तुमच्यामध्ये बंधन आहेत, घरामध्ये वातावरण बिघडलेलं आहे काही गोष्टींमुळे, अशासाठी की तुम्ही त्याच्यातून पुढे चालावं, की मार्ग काढावे. घरामध्ये वातावरण बिघडले, भांडणं आहे, नफरत आहे, द्वेष आहे तेव्हा, आणि ह्याच परिस्थितीमध्ये कसा मार्ग आम्हाला चांगला काढता येईल, मध्यस्थी कशी तयार करावी. आता उदाहरण घेते मी. तुमच्या कुटुंबात, तुमच्या घरात कुठेतरी आजूबाजूला कुठेतरी भांडणं आहेत, नफरत आहे, किंवा चुगली करते की कोणाविषयी बोलतो. आता आपल्यामध्ये जर तुम्हाला मी एक सांगतो की 99% अशी आहे, एकाने येऊन फक्त तुम्हाला सांगा ही व्यक्ती बरोबर नाही, बापरे तपासले काय वसा ती तशी, तुम्ही कशा दोन का दुसऱ्यांना तिसरं वचन, अरे मानवा तू दुसऱ्यांना दोष देतो, तू कसा आहे. तुमच्यामध्ये असा कोण व्यक्ती आहे का, त्या माणूस बरा नाही, ही बाई बरोबर नाही, तर देवा हे बघ आपण थोडीशी प्रार्थना करू सर. अरे देवाने सूर्य उगवला ना, तो पापी लोकांसाठी पण, पवित्र लोकांसाठी पण. तुझी जिंदगीमध्ये जेवढी पापं झाल्यात ना, ती त्याला माहिती आहे.
त्यासाठी तो मध्यस्थ झालेला होता. येशू बोलला की मी मार्ग आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे. आणि योहान बोलला, योहान 1:29, तो बघ जगाचे पापे हरण करणारा देवाचा. योहान आणि निंदाने काढली, नफरत नाही काढली, द्वेष नाही काढली. तुम्ही काय तो अशी ती बघ ती तशी अशी बापरे झालं वातावरण बिघडायचं काम. तुम्ही असं सांगा, बिचारी तिच्या जीवनात अशा घटना आल्या, तिला कोणाचा सपोर्ट नाही, थोडीशी आपण देवाकडे प्रार्थना करू आणि कुठेतरी त्यांच्या जीवनाचा चांगला विचार आला. उद्या त्या जागेवर तुम्ही असते तर तुमची काय परिस्थिती झाली? माणूस काय माहिती. मी एका कुटुंबाला काही क्रिएशन देण्याला म्हणजे रेडी केले. त्या घरात फार मोठी दुःख आले. एवढे दुःख आहेत की विचार नाही झाली मोठी. तर मी त्यांना सांगितलं, तुम्ही दुसऱ्याला त्यांना विचारा की काय करायचं आहे. त्यांना विचारलं तसं ते मी त्यांना सांगितलं, पण मला काही उत्तर आलं नाही. उत्तर येणार हा किंवा नाही, येणारच बरोबर. पाहिजे की नाही पाहिजे सरळ सांग. 2दा झाला, 3दा झाला, मी 3 वेळा विचारलं, परत तो 4थ्यांदा विचारलं, परत विचारलं 7 वेळा मी त्यांना विचारलं. ते काय बोलतच नाही. तर मी सांगितलं मी तिकडे जाऊ शकत, मला त्या कुटुंबाचं दुःख दिसते, म्हणून मी देवाला सांगितलं की देवा मला त्यांना काहीतरी मदत करायची इच्छा आहे, तर तुमची काय इच्छा आहे? ते माझ्या विरोधच आहे, बरोबर नाही. मी सांगितलं तरीच झालं. रोमकरास 12:21 पर्यंत शेवटी त्याचं उत्तर मला काही आलं. तो बरं चांगला आहे. कधी तुम्हाला माहिती आहे, एखाद्या दुष्ट आत्म्याने तुम्हाला पकडलं प्रकटीकरण 12:12, तुम्हाला चांगल्या गोष्टी आवडणार नाही, कारण तो स्वभाव तुमचा चेंज झालेला आहे. येशू ख्रिस्त मध्यस्थ नुसता झाला नव्हता, त्यांनी बलिदान पण दिलं. कोरिन्थीकरास पहिल्या पत्रामध्ये 7:19-20 मी तुम्हाला मोलाने विकतो. एक मध्यस्थाने आखी दुनिया बदलली, पण दुनियाने त्याला बदललं. निंदा, नफरत, द्वेष. पण जेव्हा तो खरोखर मरणावर विजय मिळवला, तेव्हा दुनिया त्याच्या पुढे झुकली. आणि तिकडे 2दा सांगते, बोल सांगतो की प्रत्येक गुडघा टेकलाच येशू. अशाच पद्धतीने आपलं जीवन एक आत्मिक शिक्षणानुसार प्रवास. म्हणून तरी कसे रोमकरा 8 सुरुवात टाकायचं की जीवनामध्ये एक शिक्षण आपल्याला हवं आहे. ख्रिस्तामध्ये दुःख भोगत असेल तर आम्ही वारस होते. एक वारस बनायचं असेल तर पहिल्यांदा दुःखाचा भाग बघा. जिंदगीमध्ये जास्त दुःख भोगायचं असेल तर वाईट करा, का तुम्हाला कळेल काय होतं. आणि ज्या माणसाला जिंदगीमध्ये सगळ्यात सुख भोगायचं असेल तर थोडंसं दुःख सहन करा. थोड्याशा दुःखाने सार्वकालिक जीवनाचा भार मिळते. येशू ख्रिस्त वयाच्या 33 व 33.5 वर्षामध्ये आपलं जीवनाचा अंत संपला, परंतु त्याचा अंत झाला नाही. आजपर्यंत 2026 वर्ष सुरू आहे त्याच्या जन्माची. किती? 2026 वर्ष येशू ख्रिस्ताचा जन्म आहे. तो मेला नाही, तो आजपर्यंत जिवंत आहे. मत्ती 28:21. युगाच्या अंतापर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. जो आज्ञा नेमला, समजलं.
मग त्या 27 मध्ये त्यांचं असं वचन पण दिलेलं आहे, माझ्या पित्याने माझ्या आता सर्व अधिकार दिला. येशू जीवन आहे. आज 2026 वर्ष वयाच्या 33 वर्षामध्ये त्यांनी या पृथ्वीमध्ये सुरुवातीला प्रचारक कार्य केलं. त्याच्यानंतर त्याला 1 दिवस बलिदानासाठी वापरलं. त्याच्यानंतर त्यांच्या इच्छा पुऱ्या करून गेल्या महाराज. त्यांनी पहिलं सांगितलं एका गालावर मागला तर दुसरा गाल पुढे कर. आपण काय करतील पडताना परिस्थिती शिक्षण घ्या. तो आज्ञाधारक राहिला, क्रूसावर बलिदान झालं. त्याच्या लोकांनी पण त्याला सोडलं, पण त्यांनी लोकांना सोडलं नव्हतं. ज्या गावात पहिला चमत्कार झालेला गालिलमध्ये उठल्यानंतर पण पहिल्यांदा त्या गावात गेला. पण जेव्हा त्याचं मरण झालं, सैतानाला अर्पण केलं, तुलाही माझं शरीर इथे घे, पण हे सर्व माणसं जगाची आहे ती माझी आहे, माझं रूप तेच आहे. आदामापासूनची सुरुवात केलेली होती. आदामापासून ते मोशेपर्यंत मरणाचं जे राज्य केलेलं होतं, रोमकरा 7:23, पापाचं वेतन मरण. उत्पत्ती 3 तुम्ही बघता, ज्या दिवशी तुम्ही फळ खाशील त्या दिवशी तुम्ही मरणार. त्या फळं खाल्ली तिकडे सुटले, मेले का नाही मेले? पण कसे मेले? संकट, दुःख, आपत्ती आणि कष्ट. म्हणजे तुम्ही जीवनात जेव्हा पाप तुमच्या शरीरात काम करतो ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सगळे कष्टमय जीवन येतं. सैतान आपल्या जीवनात जर कार्य करायला लागलं ना, तर कष्टाने जास्त आपलं भविष्यात प्रवास करतो. देवाला वेळ देता येईल, पण कष्ट करून सुद्धा तुम्ही देवाला वेळ देऊ शकता. समजलं? समजलं नाही? मग त्यांनी जे आदामापासून जी सुरुवात केलेली होती ते मोशेपर्यंत मरणामध्ये राज्य होतं. हालेलुया. ते तर ते नाहीसं करून पवित्र लोक जेवढे त्याच्याजवळ होते आणि ते येशूपर्यंत आपल्या जीवनाचा शेवट पूर्ण जेवढे देवामध्ये चाललेले लोक होते, येशूच्या भविष्य येशूकडे होतं, म्हणजे येशूचं होतं. आणि येशूनेच येशू ख्रिस्ताविषयी भविष्य म्हणलं. 7:14 तुम्ही वाचलं येशू. पण प्रभू येशू ख्रिस्ताने जेवढे ख्रिस्तामध्ये मरण पावले, जेवढे म्हणजे येशूच्या नावासाठी जे जे कार्य करणारे या पवित्र शासनामध्ये जेवढे मोठे संदेष्ट होते, सुवार्तिक होते, काम करणारे होते, प्रचार करणारे होते, या सर्वांना प्रभू येशूने उठवलं. आता येशूच्या शिष्यानं त्यांना सांगितलं, अब्राहम आम्हाला होता. अब्राहम कुठे होता? स्वर्गात होता. होता की नाही स्वर्गात? अब्राहम स्वर्गात होता की नाही होता? होता. 16:19 त्याला अधिकार दिलेला होता स्वर्गामध्ये. नव्या करारामध्ये पेत्राला अधिकार दिला, मत्ते 16. म्हणून येशू ख्रिस्ताने मत्ते 6:9 जी प्रार्थना शिकवली ती मध्यस्थी अशा पद्धतीने तयार केली. जे देवासाठी झिजले ते जिंकले, म्हणून त्यांना मरण नाही. तुम्ही जर प्रभूमध्ये आहे, वचनात आहे, शिक्षणात आहे, तेसलिकरास पहिल्या पत्रामध्ये बघा 4:15 त्यांनी वचन दिले. बघा, जे ख्रिस्तामध्ये त्यांना परमेश्वर उठवणारच उठवणार. ख्रिस्तासाठी बलिदान झालं. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की बघा, परमेश्वराचे येणे होईपर्यंत आपण जिवंत असे उरलेले असले ते आपण बघा झोपी गेलेले
असलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. वचन 16 कारण आज्ञाध्वनी दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्यांदा उठतील. आजच्या काळामध्ये कितीतरी लोक ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आहेत, देवासाठी मरतात, ते पहिल्यांदा उठतील. न्याय, कारण त्यांना परमेश्वराने बनवलं. पुढे ते ख्रिस्तांसाठी बलिदान. आता तुम्ही कोणासाठी बलिदान? तुमचा मध्यस्था नक्की कोण आहे? आपला शेवट येईल तेव्हा त्या शेवटच्या काळामध्ये आपल्यासाठी मध्यस्था कोण बनेल? तुमचे मध्यस्था कोण? एक आध्यात्मिक जीवन जगणारे नसतील तर तुमचं जीवन शून्य होईल. आध्यात्मिक जीवनाचे व्यक्ती मध्यस्थी पाहिजे, नाहीतर सार्वजनिक जीवन. आपला मध्यस्था प्रभू येशू आहे, त्याच्या मार्गानुसार आपलं जीवन आहे. समजलं ना? आपल्या प्रत्येकानं शिकायचं आहे. अनेक लोक बाप्तिस्मा घेतात. तुम्ही बाप्तिस्मा घेतला मग कार्य का नाही करत? तुम्हाला देवाने निवडली का तुमची निवड माणसाने निवडली? तुमचा मध्यस्था नक्की कोण आहे? कारण या शास्त्रात जे देवाचे मध्यस्थी आहेत ते देवाच्या प्रचारासाठी झिजतात आणि माणसाच्या मार्गानुसार जीवन जगतात. ते मध्यस्थ आहेत, ते माणसाच्याच मागे लागतात. आणि मग ते 10-17 माणसाच्या बाबतीत सावध राहा. मग ते 10-32-33. मग तुमचा ओरिजिनल बाप्तिस्मा कोणता आहे? आज कित्येक लोक प्रकारचे वेगवेगळे बाप्तिस्मा आहेत, परंतु पौलाने पण बाप्तिस्मा केला एकाच घरचा. तो सांगते मला बाप्तिस्मा करायला पाठवलं नाही तर सुवार्तेसाठी पाठवलं. त्याला समज आली, अरे रे रे हा बाप्तिस्मा असा घेतला पाहिजे. आज कोणतं तुमच्या परिस्थितीमध्ये मध्यस्थी तुम्हाला किती प्रकारची लोक येतील, हे कर ते कर असं कर तसं, मग आपण तेच करतो. मग स्वर्गात कसं जाणार? तुमच्या प्रत्येकाला एक सार्वकालिक जीवनाचा अनुभव घेणं गरजेचं आहे. खरा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होतो. प्रेषितांच्या कृत्यात 2 तो खरा मध्यस्था तुमचा. त्याने सांगितलं थांबा मी जाते. लूक 24 अध्याय वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट 45 पासून पुढे दिसेल सगळं फायनल करेल. त्याच्यानंतर प्रेषिताचे कृत्य 1 अध्याय वाचा, त्यात तुम्हाला दिसेल तुमच्या जीवनामध्ये काय करायचं आणि काय नाही. मग त्यानंतर 2 अध्याय पवित्र आत्मा विलीन. तेव्हा उत्पत्तीच्या 11 अध्यायामध्ये मानवामध्ये भाषा बदल. आजपर्यंत तोच गोंधळ आहे. ज्याला पवित्र आत्मा मिळाला आहे तो प्रेमाने जीवन जगतो, आध्यात्मिक गोष्टीचा मार्ग स्वीकारतो. पण ज्यामध्ये पवित्र आत्मा नाही तर मानवाच्या नियमानुसार जीवन जगतो आणि त्या बाप्तिस्माचं व्हॅलिडेशन घालून जातो. आपल्या स्वतःला अद्याप समज आली नाही की आमचा बाप्तिस्मा, बायबलमध्ये बाप्तिस्मा काय दिले बघा. मत्ती 28 अध्याय 19 ते 20 वचनमध्ये त्यांनी पिताच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या. परमेश्वराच्या काळामध्ये स्वार्थ निर्माण झाला, त्यामुळे देवाचा क्रोध उतरला. पुत्र माझ्या पापासाठी बलिदान झाला. पवित्र आत्मा आला तेव्हा तो पवित्र आत्मा लोकांना देवाच्या सेवेसाठी, कामासाठी त्यांना घडवलं, निवडलं. ते मध्यस्थ असा अर्थ काढला पाहिजे की त्यांचा मध्यस्था वेगळाच असला तर देवाचा प्रचार कधीच होणार नाही, तो फक्त माणसाचाच प्रचार होईल. म्हणून त्यांनी सांगितलेले मत्तेमध्ये 3 अध्याय 10 वचनामध्ये मुळाशी कुऱ्हाड ठेवलेला आहे. जे झाड चांगलं फळ दिलं नाही ते तोडून
अग्नीत टाकलं जाईल. मग तुमचा कोणताच बप्तिस्मा, कोणताच मध्यस्था तुम्हाला उपयोगी आहे. शास्त्र तसं शिकवते, मी नाही सांगत. म्हणून योहान 15:1-10 वचनामध्ये, मीच खरा द्राक्षवेळ, माझा बाप आहे, माझ्यात फळ न देणार, म्हणजे मी देवाचं काम न करणारा त्याला मी फाट्याप्रमाणे फेकलं जाईल. आपण छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र शास्त्राचा मध्यस्था कोण, आपल्या जीवनाचा मध्यस्था कोण, आपल्या भविष्याचा मध्यस्था कोण, ही आपण आध्यात्मिक वचनानुसार जीवन जगू, देवाच्या सहवासात आणि सानिध्यात आपलं जीवन जगून चालावं, माणसापासून सावध राहावं, परमेश्वरच्या मार्गापासून पुढे जावं आणि परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे आपला आत्मा शरीर अर्पण करावं आणि परमेश्वराच्या राज्यात आपलं जीवन असावं. सर्व सर्व प्रभूचा आशीर्वाद, प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालणाऱ्या प्रत्येक लोकांना सहाय्य, ज्यांचा अविश्वास आहे त्याचा विश्वास बनवून प्रभू येशूच्या नावाने ही प्रार्थना करतो. आमेन. हालेलुया.